विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त हा शब्द बदलूया आपण इनऑर्गॅनिकच्या ऐवजी. ऑर्गॅनिक करू की नको, इनऑर्गॅनिक करू की नको, फिजिकल मधले न्यूमेरिकल जमत नाहीयेत, अप्लाइड केमिस्ट्री थोडंसं किचकट वाटतंय. सगळ्या मुलांचे कुठले ना कुठले तरी प्रश्न आहेत. या सगळ्याच मुलांना मला सांगायचं आहे, की आपण करू शकतोय. चूक कुठे झाली? वर्षभर केलं नाही. मान्य करा बरं का, लक्षात घ्या. मग अशा वेळेस मला थोडंसं तुमच्याशी बोलायचंय. हा टॉपिक ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन. ओके. मी काय करतोय? स्टुडंट ए, स्टुडंट बी आणि स्टुडंट सी म्हणूया आपण. एकदा अगोदर पण मी हे सांगितलंय, परत सांगतो. 2 मिनिटं तुमचा वेळ घेतोय. हे स्टुडंट सी आहे ना, समजा टॉपर आहे. ओके. त्यानं तो टॉपिक ना वर्षभरात 2-3 वेळा तर नक्की केला असणार आहे. मग ऑब्व्हियसली तो या टॉपिक मधलं काहीही मिस करणार नाही. तो परीक्षेत आलेले प्रश्न आहेत तेही करणार आहे. न आलेला आहे पण येऊ शकतो असं त्याला वाटतं तेही तो करणार आहे. ऑब्व्हियसली त्यानं एम-सी-क्यू प्रॅक्टिस केली असणार आहे. म्हणजे त्याला त्याच्यासाठी आय-एम-पी ही कन्सेप्टच नाहीये. ओके. बी टाइपची मुलं जवळ-जवळ 80% आहेत, की जे आता हे व्हिडिओ बघतायत, की सांगतो, की ज्यांनी ना म्हणूया आपण केलाय, ठीक आहे, ठीक-ठाक अभ्यास केलेला आहे म्हणूया आपण, पण पूर्ण नाही केला. त्यांना काही टॉपिक मधले बरेचसे प्रश्न अवघड वाटतात आणि त्यांनी आतापर्यंत वर्षभर त्याला स्किप केलं. ओके. कुठलाही एक टॉपिक घ्या, मग त्या टॉपिकमध्ये ही कन्सेप्ट अवघड आहे ना, राहू दे, सोपे प्रश्न करूयात. असं पब्लिक जवळ-जवळ 80% आहे. 10% पेक्षा जास्त मुलं आहेत. 15% म्हणूया आपण. 15% मुलं ही या कॅटेगरीमध्ये आहेत, की सध्या ती प्रेझेंट इथं नाहीये. ती कुठल्यातरी चॅनलवर लाईव्ह लेक्चर बघतायत. ओके. वर्षभर केलेलं नाहीये. आता ते लाईव्ह मॅरेथॉन लेक्चर्समध्ये करायचा प्रयत्न करतायत. करतायत प्रयत्न. मी नावं नाही ठेवली हां कुणाला. प्रयत्न करतायत. मग आता हा जो क्राउड आहे ना, याची अपेक्षा आहे, की सर तुम्ही आम्हाला असे काहीतरी क्वेशन द्या इम्पोर्टंट. मग या मुलांसाठी मी आता क्वेशन प्रोव्हाईड करणार आहे. पण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, मी म्हणजे काय देव नाहीये लक्षात घ्या. पण एनालिसिस तर मी करू शकतो की नाही? म्हणजे कुठल्या टाइपचे क्वेशन्स आत्तापर्यंत या धड्यावर येतायत. मग ते मी तुम्हाला सांगू शकतोय की नाही? पण ऑब्व्हियसली त्यातले जास्तीत जास्त प्रश्न मी या टॉपिकमध्ये तुम्हाला मी सांगणार. मग त्यातले येणार आहेत. पण ते केले पण पाहिजेत की नाही? म्हणजे सगळे मी पॉइंट्स माझे क्लिअर केले ना बाळांनो तुमच्या इथं. म्हणजे हे का मी सांगतोय? कारण तुम्हाला अनुभव येणार आहे, की सगळं केल्याशिवाय होत नाही. मग चला आय-एम-पी क्वेशन द्यायच्या अगोदर आपण ना नेहमी ही कन्सेप्ट, ही टेक्निक म्हणूया आपण बोललोय मुलांची. 4D टेक्निक्स म्हणूया आपण. कुठली कन्सेप्ट नाहीये. मी सांगतो काय ते बघा. या डी मध्ये डी म्हणजे डेफिनेशन, डी म्हणजे डायग्राम, डी म्हणजे डिस्टिंग्विश आणि डी म्हणजे डेरिव्हेशन्स. सगळे करायचे, सगळे. पहिल्या टॉपिक पासून, सॉलिड स्टेट पासून ग्रीन केमिस्ट्री पर्यंत जेवढ्या डेफिनेशन्स आहेत सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत. पण डेफिनेशन्स 10 ते 15 मार्काला एक्झाममध्ये येणार. डायग्राम क्वचित एखाद दुसरी ती पण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधल्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत. एनालिसिस सांगायला लागलोय. डिस्टिंग्विश खूप आहेत. व्हिडिओ अपलोडेड आहे. डेरिव्हेशन्स फ्री व्हिडिओ दिलेला आहे संघर्ष बॅचमध्ये. बघितलाय भरपूर मुलांनी. 4 ते 5,000 2 दिवसात ॲप डाउनलोड केलेत तुम्ही. तुमचे धन्यवाद. तुम्ही करताय तरी अभ्यास. तुम्हाला तो फ्री व्हिडिओ दिलाय संघर्ष बॅचमध्ये. बघा तो. आणि एवढं करून 8 तर लॉज आहेत. बरं मी एवढं जर सगळं केलं, हे 10 ते 15 मार्क, डायग्रामचे 2 मार्क, डिस्टिंग्विशचे 2 मार्क समजा. डेरिव्हेशन समजा विथ न्यूमेरिकल केलं तर 5 मार्क. लॉज विथ न्यूमेरिकल 5 मार्क. म्हणजे 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 15 30 मार्क. त्यात पॉलिमर कुठं काउंट केलंय का? नाहीये काउंट केलं. बायोमॉलिक्यूल कुठं धरलंय का? नाहीये. ऑर्गॅनिक कुठं पकडलंय का? नाहीये. इनऑर्गॅनिक तसलं कुठं पकडलंय का अजून? नाही पकडलं जास्त. मग तुमचे 30, 35, 40 मार्क झाले ना बाळांनो, तर ठीक आहेत या स्टेजला. कधी कुणासाठी? की ज्यांनी काही केलं नाही किंवा परफेक्ट केलं नाही त्यांच्यासाठी हे प्रश्न आहेत. मग चला आता मी माझं सांगितलंय तुम्हाला, मी काय तुम्हाला प्रोव्हाईड करतोय ते. पण सक्सेसफुल होतं ते. सक्सेसफुल होतंय लक्षात घ्या, विश्वास ठेवा. पण काय? सगळं. मग थर्मोमधल्या डेफिनिशन पहिल्या करायच्या. कोहलार्स लॉचं स्टेटमेंट पहिला करायचं. जे अवघड वाटते ते पहिला करायचं. मुलं काय करतायत? फॉर एक्झाम्पल 100 डेफिनिशन्स आहेत. त्यातल्या 80 खूप सोपे आहेत आणि 20 जरा वेळ लागतोय. करतच नाहीत रे. करायचं. ते सगळं करायचं म्हणजे येईल तुम्हाला. चला मी आता पटापटा क्वेशन द्यायला सुरुवात करतोय तुम्हाला. पण क्वेशन देऊन कसं चालेल? जरा एक्सप्लेन पण केलं पाहिजे. मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट मी तुम्हाला सांगतो हा फॉर्म्युला आहे.
मग सीईटी मध्ये, बोर्डच्या एक्झाममध्ये 10 एमसीक्यू पैकी एक तरी क्वेशन असा असतो, की त्यात फॉर्म्युला विचारतात. मग मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ मेटल कॉम्प्लेक्स इस गिव्हन बाय फॉर्म्युला आहे रूटमध्ये एन इंटू ब्रॅकेट n+2. काय आहे n+2? एन म्हणजे कोण आहे? एक्सप्लेन करणार आहे, पण विथ न्यूमेरिकल म्हणूया आपण. ह्याच्याऐवजी ही एमसीक्यू पहिला घेऊया रे, जरा मजा येईल सॉल्व्ह करायला. मॅग्नेटिक मोमेंटच दिलेली आहे. मॅग्नेटिक मोमेंट दिलेली आहे 5.9 इक्वल्स टू रूटमध्ये एन इंटू ब्रॅकेट n+2. एन म्हणजे कोण? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. चला हे सॉल्व्ह करून एन ची व्हॅल्यू काढायची आहे. कसं काढणार सांगा? काय करणार? अरे विचारलं मी ह्या व्हिडिओ करायच्या अगोदर मुलांना विचारलं मी. परफेक्ट आन्सर आलं. सर दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. ओके. पुढं मग इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. ओके. पुन्हा फॅक्टर्स काढूया. ठीक आहे, करा म्हणलं. अरे हे 5.9 असल्यामुळे त्यांना जमतच नव्हतं. मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, "थांबा, साठी अप्रोच वेगळा असतो. तुम्ही क्रॅश कोर्सला जो जबरदस्त प्रतिसाद देताय ना, त्याच्याबद्दल पण तुमचे आभार बाळांनो. न सांगता ॲडमिशन्स होतायत." ओके. म्हणजे आम्हाला इतके तुमचे मेसेजेस येतायत ना, प्रत्येकाला कॉल करणं पॉसिबलच होईना झालंय. तरी देखील ॲडमिशन्स होतायत. का? आम्ही पूर्णपणे अप्रोच तुमचा बदलतोय. अप्रोच काय? अरे ऑप्शन पुट करून बघ. चल पहिला ऑप्शन पुट कर 2 इथं. हीच व्हॅल्यू 2. 2 प्लस 2 किती? 4. 4 टू जा किती? 8. 8चं स्क्वेअर रूट 5.9 येईल का? नाही. मग आता तुमचा वेळ घालवत नाही. 5 ची व्हॅल्यू पुट करूया. 5. 5 प्लस 2 7. 7 7 5 35. 35 असतं तर उत्तर 6 आलं असतं स्क्वेअर रूट 35. अरे हेच उत्तर असणार आहे. हे कळालं का तुम्हाला? म्हणजे अप्रोच बदलावा लागतो सीईटीला आणि क्रॅश कोर्समध्ये आम्ही ते घेतलंय. तुम्ही डेमो लेक्चर्स बघा आणि मला माहिती आहे तुम्ही देखील न सांगता न बोलता ॲडमिशन घेणार आहे मला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲडमिशन घेतलंय. बऱ्याचशा पालक माझ्याशी बोललेत. पालक ओके. त्यांच्या मुलांचा डोक्यावरचा ताण कमी करतोय हे आभार मानतायत पालक आणि खरं सांगू का माझं कामच आहे ते लक्षात घ्या. मग हा पॉइंट तुमच्या लक्षात आला? फॉर्म्युलावरून मी काय बरं फॉर्म्युला माहीत असेल तर हे जमणार ना? ओके. बरं आता इकडे येऊया. एटॉमिक नंबर 25 कुणाचा आहे सांगा? मी तुम्हाला आता सांगतो, मी तुमच्याकडून करून काय घेतोय. इथं लिहू का? तुम्हाला दिसतंय ना सगळं ऑब्व्हियसली दिसणार आहे. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल सलग म्हणायचं. आयर्न, कोबाल्ट, निकेल. पुन्हा कॉपर आणि झिंक. याचा एटॉमिक नंबर 21 टू 30 आहे. बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. पाठ करायचंय. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम हे ओळीनं आलं पाहिजे. नंतर क्रोमियम आहे आणि 25 नंबरला मॅंगनीज आहे का बघा? 22, 23, 24 आणि 25 म्हणजे हे मॅंगनीजचं आहे. मग आता ऐका, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं येणार आर्गॉन 18 इलेक्ट्रॉन, 4s2 20 इलेक्ट्रॉन आणि इथे येणार 3d5. डी ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त 10 इलेक्ट्रॉन असतात. आता सध्या इथं किती आहेत? 5 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन भरताना सिंगली भरा हंट्स रूल नुसार. मग आता मला सांगा 1, 2, 3, 4, 5 इलेक्ट्रॉन. कुठे इलेक्ट्रॉनची जोडी दिसते का तुम्हाला? पेअर नाहीयेत. याचा अर्थ सगळे अनपेअर्ड आहेत. म्हणजे आली का एनची व्हॅल्यू 5 पण मी आजच सोडवलं होतं. एनची व्हॅल्यू 5 असेल तर 5.9 आन्सर आहे का बघा? आलं की उत्तर. काम करूया. एटॉमिक नंबर चला 27 घेऊया. किती घेऊया आपण? 27. कोण आहे रे? कोबाल्ट. कोबाल्ट. ठीक आहे 27 हां. मग 27 म्हणजे असं येणार, की आर्गॉनमध्ये 18 इलेक्ट्रॉन. हे झाले 20 इलेक्ट्रॉन आणि 3d7. ओके. आणि जर मला कोबाल्ट 2 प्लस असा आयन दिला असेल, तर याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन दिलेत बरं का बाळांनो. ते दिलेले इलेक्ट्रॉन इथले जातात. म्हणजे इथं 7 इलेक्ट्रॉन राहणारच की. आता नीट लक्ष दिलं पाहिजे. 7 इलेक्ट्रॉन एंटर करायचे आहेत ना, सिंगली करायचे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि मग 6वा इलेक्ट्रॉन, 7वा इलेक्ट्रॉन. मी इथं n इक्वॉल्स टू 3 कसं आलं कळालं का? अनपेअर्ड सिंगल एकटे-एकटे इलेक्ट्रॉन किती आहेत? 1, 2 आणि 3. मग चला इथे व्हॅल्यू पुट करा 3. मग आन्सर येणार 3 इंटू 5 येणार ना रे बाळांनो. 3 प्लस 2 5. 5 3 जा किती? 15. 15चं 16चं स्क्वेअर रूट किती येणार आहे? 4. 16चं स्क्वेअर रूट 4. मग 15चं किती येणार? 3.9 समथिंग येईल. लॉग टेबलमध्ये बघा स्क्वेअर रूटच्या कॉलममध्ये तरी कळेल. मग चला हा पहिला पॉइंट झाला. मला आशा आहे, की हे येऊ शकतं. येणारच असं मी म्हणू शकत नाही. पॉसिबिलिटी आहे. मग आपली तयारी झालेली आहे की नाही? मग आता नेक्स्ट कुठला पॉइंट करायचा तर सांगतो. हे ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशनमध्ये ना कॅटलिस्ट खूप आहेत. मग बघा एम-सी-क्यू. इथं मात्र सी पण तयार होते. MnO2 ना
डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट मध्ये कॅटलिस्ट म्हणून यूज होतोय. अमोनिया बाय हेबर्स प्रोसेसमध्ये मॉलिब्डेनम आणि Fe यूज होतंय. कोबाल्ट थोरियम अलॉय हे फिशर ट्रॉप्स प्रोसेसमध्ये होतं. यार किती वेळा सीईटीत विचारलंय. भयंकर वेळा रिपीट झालाय प्रश्न. हे बघा हायड्रोजनेशन म्हणले की निकेल कॅटलिस्ट आहे माहिती आहे तुम्हाला किंवा प्लॅटिनम पॅलेडियम पण आहे बरं का. ओके. हे बघा प्रोसेस व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड हा कॅटलिस्ट पाहिजे इथं. पण त्यांनी प्लॅटिनायझर एस्बेस्टॉस म्हणलंय. काही हरकत नाही. पण आपल्याला कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये V2O5 सुद्धा दिलंय. कॉन्टॅक्ट प्रोसेस केली का? कॉन्टॅक्ट प्रोसेस पण केलं का? 16, 17, 18 मी घेतलंय ते अगोदर. एक काम करा. आता मी पटापटा सांगतो रे बाळांनो. सगळे कॅटलिस्ट करायचे. आता जरा फास्ट सांगणार आहे. व्हेरी इम्पोर्टंट लॅन्थेनाइड आणि अॅक्टिनॅन्स मधला सिमिलॅरिटी पण विचारतील किंवा डिफरन्स पण विचारतील. आता जरा फास्ट सांगतोय बरं का. तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाहीये रे बाळांनो. मला तुम्हाला करायला लावायचं. हे डिस्टिंग्विश तुम्ही केलं तर होणार आहे लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सुरुवातीला प्रूव्ह करून दाखवलं, की सोपं आहे सगळं लक्षात घ्या. ओके हे करा. त्यानंतर इथं वेळ लागणार आहे. वेळ पण लागणार आहे आणि टफ पण आहे. सीईटीसाठी इम्पोर्टंट झिंक ब्लेंड ZnS. झिंकसाइट ZnO, कॅलामाइन ZnCO3 ओके. त्यातलं हेमेटाइट निदान ह्यांचे तरी फॉर्म्युले करा. हे त्याचे ओर आहेत. मग मिनरल आणि ओर म्हणजे काय रे? तुम्हाला सांगतो. ओर म्हणजे काय मिनरलच आहे, की फ्रॉम व्हिच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली. म्हणजे ओर म्हणजे मिनरल आहे. म्हणजे ऑल ओर आर मिनरल्स. पण सगळे मिनरल हे ओर नाही आहेत. प्रत्येक मिनरल पासून प्रॉफिटेबली मेटल एक्स्ट्रॅक्ट करता येत नाही. मग मिनरल ओर मधला डिस्टिंग्विश पण करा. बरं आता इथं बघा अलॉय. ब्रॉन्झ हे कॉपर आणि टिनचा अलॉय. ब्रास कुठे दिले का रे? ब्रॉस, कॉपर आणि झिंकचा अलॉय म्हणूया आपण. ठीक आहे. बरं हे सगळे युजेस क्युप्रा निकेल नावातच आहे. क्युप्रा निकेल नावातच आहे. कॉपर आणि निकेलचा अलॉय. स्टेनलेस स्टील तुम्हाला माहितीच आहे लक्षात घ्या. ते नायक्रोम, निकेल आणि क्रोमियम असणार आहे. नायक्रोम, निकेल आणि क्रोमियम. टायटॅनियम अलॉयज विथस्टँड स्ट्रेस अप टू हाय टेम्परेचर. अल्ट्रा हाय स्पीड आहाहा! हे आले ही सीईटीत बघितलं मी. अल्ट्रा हाय स्पीड फ्लाइटसाठी ना हे वापरतात. फायर प्रूफ बल्क हेड्स आणि एक्झॉस्ट स्प्राउटसाठी युजेस विचारतायत. बरं आता हे याचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला करायचे आहेत. 3D सीरीज आहे, 4D सीरीज, 5D सीरीज, 6D सीरीज. ओके. एक लक्षात घ्या, कलर. आता मी तुम्हाला सांगतो, मगाशी आपण स्कँडियम पासून झिंक पर्यंत बघितलं. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण बघितलं. आपण N ची व्हॅल्यू काढली. आता समजा कुठल्या एलिमेंटमध्ये झिंक सारख्या 3D10 असेल, 3D10 तर मला सांगा, त्या 3D10 मध्ये 10 इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. N इक्वॉल्स टू 0. कारण सिंगल इलेक्ट्रॉनच नाहीयेत. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसेल तर कलर कसा होईल? तुम्हाला कलरसाठी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. आता सांगतो. इथं मी काय लिहिलं वाचा. JEE मध्ये आलेला प्रश्न मी कधी विसरणार नाही. कलर ऑफ द ट्रान्झिशन मेटल इस ड्यू टू असं विचारलंय. पहिला काय माहिती का ऑप्शन? AA ट्रान्झिशन, BB ट्रान्झिशन, CC ट्रान्झिशन आणि DD ट्रान्झिशन. करेक्ट ऑप्शन आहे DD ट्रान्झिशन. काला अक्षर भैंस बराबर. माहिती असेल तर आन्सर लिहिणार ना. कुठं अवघड आहे JEE 4 मार्काला आलाय, पण ज्याला आलाय त्याला आलाय ना. DD ट्रान्झिशन, पण त्याच्यानंतर नेचर ऑफ लिगँड्स, जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स हे सुद्धा रिझन आहेत. 2 मार्काचा प्रश्न आहे किंवा MCQ मध्ये येऊ शकतं. इथं सांगतो इंटरस्टिशियल सॉलिड स्टेट मध्ये काय डिफेक्ट मध्ये आहे का माहिती तुम्हाला असलं काय? ओके. डिफेक्ट नुसार तो कंपाउंड आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला करायच्या आहेत. जरा पटापटा उरकतो रे बाळांनो. फेरस, नॉन फेरस अलॉय पण एकदा करा. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ते आलं नाही, आलंय ह्याचा विचार करू नका. मी दिलेत ना प्रश्न हे तुम्हाला करायचे. चला या डेफिनिशन करायचं रे. मिनरल आणि ओर. गँग. गँग म्हणजे काय? अनवॉन्टेड इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द ओर नोन ॲज गँग. ओके. मी तुम्हाला सांगू का? फ्लक्स, स्लॅग ह्याची डेफिनिशन तयार करूया. आता स्लॅगची डेफिनिशन तयार करताना when we add flux in the gas, then a substance which is formed when the flux reacts with gas is known as slag. म्हणजे स्लॅगच्या डेफिनिशनसाठी या दोघांचा वापर केला. आता फ्लक्सची डेफिनिशन. Substance which when added to the gang to form slag is known as flux. चला गँगची डेफिनिशन तर इथेच आहे. म्हणजे याच्या डेफिनिशनसाठी या दोघांचा वापर करा, याच्यासाठी या दोघांचा वापर करा. पण हे पुस्तकात कुठं दिसलं नाही मला. पण राहू दे मग गँगची डेफिनिशन आहे. पायरो आता हा माझा फेव्हरेट क्वेशन आहे. माझा आवडता प्रश्न आहे कारण इथं आहेत डेफिनिशन्स. पायरोमेटल. पायरो म्हणजे टेम्परेचर, हायड्रो म्हणजे aqua, इलेक्ट्रो म्हणजे तुम्हाला माहिती आहे लाईट वगैरे येणार. प्रोसेस इन व्हिच मेटल इज एक्सट्रॅक्ट बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ मोल्टन फ्युजन मेटल. पायरो म्हणजे टेम्परेचर आहे का बघा, हाय टेम्परेचर. हायड्रो म्हणजे aqueous सोल्युशन. मी आता शिकवत बसत नाहीये.
करा. तिन्हीच्या तिन्ही डेफिनेशन करा. लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शनची पण डेफिनेशन करा. आणि इथं बघा, हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना, याच्यामध्ये जिथं-जिथं 4F7 आहे, 4F0 आहे, ओके, 4F0 आहे आणि 4F14 आहे ना, त्यांचं कॉन्फिगरेशन स्टेबल आहे बरं का बाळांनो. स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. त्यामुळे ती जरा शोधून ते पण करा. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं का स्टेबल. चला ह्याच्याबद्दलच आता बोलूया मेनली स्टेबल. सांगतो. तुमच्या डी ऑर्बिटलमध्ये सगळं 3D0 जर आलं किंवा 3D5 जर आलं किंवा 3D10 जर आलं, म्हणजे इफ डी ऑर्बिटल इज एम्प्टी, हाल्फ फिल्ड किंवा कंप्लीटली फिल्ड असेल, ते स्टेबल असते. मग आता त्यांनी काय विचारलंय? मोस्ट स्टेबल कॉन्फिगरेशन ऑफ टिटॅनियम. स्कँडियम नंतर टिटॅनियम आहे. म्हणजे 21 नंतर 22 आहे. मग 22चं कॉन्फिगरेशन कसं लिहितोय बघा मी आर्गॉन लिहितोय. 18 अन् 2 20 आणि 20 अन् 2 22. तर मी तुम्हाला सांगतो, 4 इलेक्ट्रॉन जर दिले, हे 2 दिले, हे पहिला जाणार आहेत बरं का. मग हे आणि हे 2 दिले, 4 दिले. 4 दिल्यानंतर Ti+4 ऑक्सिडेशन स्टेट तयार होते. मग 4च्या 4 इलेक्ट्रॉन दिले की 3D0 मग ते स्टेबल असणार आहे. मग आता Mn मॅंगॅनीजच्या बाबतीत बघू रे, मॅंगॅनीजच्या बाबतीत Mn 25 ना? मग 25 मध्ये असं येणार आहे आर्गॉन 3D5 4s2 म्हणजे ही लय स्टेबल आहे. आहे का? Mn2+ का? हे 2च इलेक्ट्रॉन दिल्यानंतर इथं 5 इलेक्ट्रॉन राहतायत. आता आयर्नमध्ये जाऊया 26. 26 मध्ये 3D6 येणार. 4s2 मग आयर्नसाठी Fe3+ मोस्ट स्टेबल आहे. आता 3+ याचा अर्थ 3 इलेक्ट्रॉन दिले. मग 3 इलेक्ट्रॉन दिले. ह्यातला 2 आणि ह्यातला 1 गेला. 5 आले की नाही बाळांनो? आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. आता मी तुम्हाला सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो. बघा मला सांगायचंय काय? ब्लास्ट फर्नेस. ओके. त्यातनं वेगळे-वेगळे झोन आहेत. मग झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन इम्पोर्टंट आहे. हो. झोन ऑफ कंबशन पण इम्पोर्टंट आहे. ते वेगवेगळ्या झोन मधल्या रिएक्शन्स विचारतात. होणार आहे का तुमच्याकडं? तर करा. इम्पोर्टंट आहे रे बाळांनो, पण केलं असेल तर करा. पण नसेल केलं तर मी आत्तापर्यंत दिलेले प्रश्न तर करू शकताय की नाही? त्यात पॉसिबिलिटी आहेत रे. इथे एक-एक मार्क महत्वाचा आहे रे. एक-एक मार्क महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4. अरे, ह्याचं प्रिपरेशन 4 मार्काला येऊ शकतं. याचं युजेस प्रिपरेशन आलेलं पण आहे 4 मार्काला ह्या दोघांपैकी कोणाचं. युजेस विचारू शकतील. काही टिपिकल प्रॉपर्टीज आहेत. जमेल तर करा, करा, करा. ठीक आहे? मग आज हे करूनच तुम्हाला रेस्ट घ्यायची आहे आणि तुम्ही प्रॉपर अभ्यास करताय. मी तुम्हाला सांगतो, झालं गेलं विसरून तुम्ही अभ्यास करताय ह्याच्यासारखं चांगलं काही नाहीये. ओके. जो पेपर झालाय त्याचा विचार न करता केमिस्ट्रीमध्ये आपण तुम्ही मला प्रॉमिस केलंय सकाळीच लक्षात घ्या, की जबरदस्त स्कोर तुम्हाला करायचा आहे. तुम्ही करून दाखवणार मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.